हॅलो फ्रेंड, गुड इव्हनिंग. सो आज आपण पायथॉनमध्ये हाऊ टू प्रिंट 10 नंबर बाय यूजिंग फॉर लूप. ओके, ते आपण आज पाहूया. सगळ्यांनाच माहीत आहे व्हाईल लूप काय असतं, फॉर लूप काय असतं. ओके, सो आपण बाय यूजिंग व्हाईल लूप 1 to 10 नंबर प्रिंट करूया. सिम्पल प्रोग्राम आहे फ्रेंड्स. पायथॉन IDLE ओपन करूया. IDLE इज नथिंग बट इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट लर्निंग इन्व्हायरमेंट. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे फ्रेंड, राईट अ पायथॉन प्रोग्राम टू प्रिंट नंबर फ्रॉम 1 to 10 बाय यूजिंग व्हाईल लूप. ओके, बाय यूजिंग व्हाईल लूप आपल्याला 1 to 10 नंबर प्रिंट करायचे आहेत. मग आपल्याला त्यासाठी काय लागेल, फक्त खूप सिम्पल आणि सोपा प्रोग्राम आहे फ्रेंड. x = 1. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण इथे 1 डिक्लेअर केलेली आहे आणि आपल्याला काय करावं लागेल, फक्त कंडिशन लिहावं लागेल व्हाईलमध्ये. ओके, व्हाईल x सोपा आहे लेस दॅन इक्वल टू 10. ओके, हो सॉरी फ्रेंड. ओके, इथे एरर का आलं बरं, कारण इथं आपण कोलन घेतलेलं नाही आहे. ओके, पायथॉनमध्ये कोलन घ्यावं लागतं आणि एंटर मारावं लागतं. ओके, हे इंडेंटेशन आहे. पायथॉनमध्ये जर आपल्याला ब्लॉक ऑफ कोड लिहायचा असेल तर बाय युजिंग इंडेंटेशन. ओके, इंडेंटेशन म्हणजे आपण जे C++, जावा प्रोग्राममध्ये आपण जे काही कर्ली ब्रेसेस यूज करून कोड लिहित असतो ते आपल्याला पायथॉनमध्ये इंडेंटेशन म्हणतो आपण त्याला. ओके, सो इंडेंटेशन हे पायथॉनमध्ये टॅब देऊन किंवा व्हाईट स्पेस देऊन देखील तुम्ही यूज करू शकता. ओके, इंडेंटेशन म्हणजे स्पेस देणे. ब्लॉक ऑफ कोड म्हणजे व्हाईलच्या आतमध्ये आहोत आपण आता. ओके, मग आता इथे मी कंडिशन दिली x < 10, म्हणजे x किती आपला इथं 1 आहे. ओके, सो आपण इथे कोड लिहूया आता. मग इथे कोड काय येईल, फक्त प्रिंट x. ओके, प्रिंट x येईल फक्त तिथं आणि नंतर काय येईल, x = x + 1. सेमीकोलन द्यायची आपल्याला इथे काहीही गरज नाही फ्रेंड. ओके, याचं लॉजिक तुम्हाला मी समजून सांगतो. बघा, इथे आपण x = 1 घेतलेला आहे, म्हणजे तो काय करेल, कंडिशन चेक करेल 1 < 10 आहे का. ओके, नाही तर मग काय करेल, प्रिंट तो 1 प्रिंट करेल. ओके, मग 1 प्रिंट केला, एक्सची व्हॅल्यू किती आहे 1. मग नंतर काय होईल, 1 + 1 2 होईल. ओके, बघा आता आले फ्रेंड 10 नंबर. किती सोपं आहे. ओके, याचं लॉजिक समजून घ्या फक्त. एक्स हा सुरुवातीला 1 आहे, जर फाईलच्या आतमध्ये तो गेला तर इथं कंडिशन असते. ओके, तुम्ही ब्रॅकेट घ्या किंवा नका घेऊ, हे ऑप्शनल असतं पायथॉनमध्ये. ब्रॅकेट जरी तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. व्हाईल हा काय आपला कीवर्ड आहे. मग इथं एक्सची व्हॅल्यू 1 आहे, < 10. लेस आहे का किंवा इक्वल आहे का 10 पेक्षा, नाही. कंडिशन तो प्रिंट काय करणार झाला, 1 प्रिंट करणार झाला. आला 1 इथं. ओके, म्हणजे एक्स किती आता 1 आहे. ओके, म्हणजे आता बघा, हे कोर लॉजिक आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हे कळत नाही ॲक्च्युली. ओके, मग आता एक्स हा काय रिटर्न झाला, बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू 1 आहे, मग 1 + 1 नेक्स्ट काय झाली, 2 झाली. मग परत कंडिशन चेक होणार, 2 < 10 आहे का, नाही. 2 प्रिंट होणार झाला, 2 प्रिंट झाला. मग परत 2 + 1 3 झाला. ओके, परत चेक होणार झाला. ओके, 3 < 10 आहे का, नाही. 3 प्रिंट झाला. ओके, आफ्टर दॅट 4 5. ओके, आणि 6 7 8 9 10, म्हणजे लास्टला काय होईल, 10 < 10. मग लास्टला 10 प्रिंट होईल. ओके, बट आता इथे काय होईल फ्रेंड, इथं लक्षात द्या. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे लास्टला, 10 प्रिंट झाल्याच्या नंतर 10 + 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 11 होईल फ्रेंड लास्टला. ओके, ज्यावेळेस हे लूप टर्मिनेट होईल त्यावेळेस लास्टला एक्सची व्हॅल्यू 11 राहील, कारण इथं काय होईल, 10 ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 10 आहे. ओके, मग 10 + 1 कधी कंडिशन लूप कधी टर्मिनेट होईल फ्रेंड, 10 + 1 11. मग कंडिशन चेक होईल का 11 < 10 आहे का, यस, कंडिशन ट्रू झाली, कारण 10 पेक्षा 11 मोठा आहे. ओके, मग काय होईल, इथं कंडिशन ब्रेक होईल. ओके, म्हणजे जर आपण प्रिंट केला आता एक्सला तर 11 यायला पाहिजे फ्रेंड. 11, गेट इट. किती सोपं आहे लॉजिक. ओके, फक्त एक्सची व्हॅल्यू काय होईल, इथं इन्क्रीमेंट होत जाईल, x + 1 होते. ओके, सो आपण आज बघितलेलं आहे की बाय युजिंग पायथॉन प्रोग्रामिंग, बाय युजिंग व्हाईल लूप इन पायथॉन, हाऊ टू प्रिंट 1 to 10 नंबर. ओके, आणि 10 आफ्टर 10
लास्टला जी काय एक्सची व्हॅल्यू आहे ती पण मी तुम्हाला प्रिंट करून दाखवली 11 आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस 10 होईल व्हॅल्यू 10 लेस दॅन इक्वल टू 10 मोठा आहे का किंवा इक्वल आहे. ओके, प्रिंट केला 10, मग एक्स काय झाला इन्क्रीमेंट झाला. टर्मिनेट कधी झाला लूप हा 10+1 लास्टला, म्हणजे 11 ज्यावेळेस व्हॅल्यू येईल आणि ह्या कंडिशनमध्ये जाईल 11, मग 11 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन फॉल्स होईल. ओके, म्हणजे काय होईल 10 हा मोठा आहे 11पेक्षा, मग तो काय प्रिंट करेल 10 प्रिंट करेल लास्टला, आणि 11 म्हणजे 11ला प्रिंट करणार नाही तर लूपच्या बाहेर येईल. ओके, आणि जर आपण एक्सला प्रिंट केलं तर एक्सची लास्ट व्हॅल्यू काय राहील 11. गेले, खूप सोपा आहे फ्रेंड. थँक्यू. असे छोटे छोटे व्हिडिओ आपण छोट्या छोट्या कन्सेप्टमध्ये बघूया. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.